मंगलाष्टक स्तोत्रामध्ये तिथलं बल्ब काढलं ते. मंगलाष्टक स्तोत्रामध्ये 5वं स्तोत्र बघत होतो आपण. काय सांगितलेलं त्याच्यामध्ये की रुद्धिधारी मुनिराज त्यांचे परिणाम कसे असतात किंवा त्यांना त्या रुद्धी का प्राप्त झाल्या ह्याचं सगळं विशेष त्यांनी वर्णन आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, 8 प्रकारच्या रुद्धी आहेत. मूळ 8 प्रकारच्या आहेत आणि त्यांचे उत्तरभेद घेत असताना सांगितलं एकूण 64 प्रकारच्या रुद्धी आहेत. आणि त्या रुद्धींचे धारी जे मुनिराज आहेत ते नियमाने भावलिंगी संत असतात, त्यांनाच या सगळ्या रुद्धी प्राप्त होतात. मग परिणामांचं महात्म्य आहे हे की जेणेकरून त्यांना या रुद्धी सगळ्या प्राप्त झाल्या आहेत. माझा आवाज येतोय का नीट? हो हो येतोय. तर आपण त्यामध्ये पहिली रुद्धी बघत होतो, बुद्धिरुद्धी, आणि त्याचे अनेक भेद घेतलेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली रुद्धी घेतली आहे ती केवल ज्ञान रुद्धी. बुद्धिरुद्धी ही मेन टाईप आहे आणि त्याचे परत सब टाईप्स घेणार आहेत. त्यामध्ये पहिला भेद आहे हा केवल ज्ञान. म्हणजे एक आपण अभ्यास रूपाने बघू, कारण आपल्याला पण कधी असं आपण काढून वाचणार आहे किंवा कुठून जास्त त्याचं अध्ययन करणार आहे असं दिसत नाही. त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं आपण ह्याच्यातूनच या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करू. ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहायचं काम करा, कारण लिहिलं तर वाचलं जाईल आपल्याकडून आणि पुन्हा अजून आपल्याला काय नवीन माहिती मिळाली तर आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. काय सांगितलं पहिल्यांदा, माझ्याकडं बोर्ड नाही आहे इथं, नाही तर मी तुम्हाला ते लिहून दाखवावं म्हटलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा रुद्धी घेतल्या आणि रुद्धीचं 8 भेद केले. त्यामध्ये पहिला भेद केला होता बुद्धिरुद्धी. आणि त्या बुद्धिरुद्धीमध्ये आता हे परत भेद करायला लागले. पहिलं केलं केवल ज्ञान रुद्धी. मग त्या केवल ज्ञानाचं विशेषता सांगायला. मी तुम्हाला विचारलं होतं की केवल ज्ञानाबद्दल आपल्याला अजून काय माहिती आहे ते सांगा. विशेषता म्हणजे सामान्य तर माहिती आहे की 3 लोक 3 काळातले सगळे द्रव्यगुण पर्यायाला युगपत जे जाणतात ते केवली आहेत. आणि विशेषता बघितली होती काय, या रुद्धीच्या प्राप्तीच्या निमित्तात सांगितलं की त्या मुनिराजांना अशी विशेषता प्राप्त होते की त्यांचं सर्वांग सुंदर होतं, परमऔदारिक शरीराची प्राप्ती होते. म्हणजे हे सगळे 18 दोष वगैरे तर नष्ट होतातच. परत सांगितलं त्यांच्या सानिध्याचा प्रभाव म्हणा, त्यांचा एक इन्फ्लुएन्स असा असतो की त्यांच्या निकट आलेल्या सगळ्या जीवांचे परिणाम न्यूट्रल होतात. कोणी एकमेकांविषयी रागद्वेष भाव धरत नाही. कुठले अहंकार वैरभाव वगैरे असे परिणामांचा सगळा नाश होऊन जातो जेव्हा की कोणी जीव या मुनींच्या सानिध्यात येतात तेव्हा. तर पहिला भेद सांगतायत केवल ज्ञान. ध्यानरूपी तपाने प्राप्त ही सर्वोत्कृष्ट रुद्धी आहे. सगळ्या 64 रुद्धींमध्ये सगळ्यात बेस्ट रुद्धी म्हणजे केवल ज्ञान रुद्धी. कोणाला पाहिजे? ज्याला पाहिजे त्यांनी पाहिजे म्हटल्यावर मिळणार नाही. त्याच्यासाठी तेवढी आपल्या ज्ञानाची, ध्यानाची, तेवढी दृढतेची विशेषता आवश्यक आहे. तर तिथं न मागता न इच्छिता सुद्धा या रुद्धीची सहजतेने प्राप्ती होणार आहे. हां, कारण म्हटलं ना, ज्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं त्यांना त्याच्यापूर्वी समजा त्यांच्या शरीरामध्ये काही व्यंग असेल, कुरूपता असेल, रोग असतील, सगळं नष्ट होतं. जेव्हा केवल ज्ञान रुद्धी प्रगट होते तेव्हा. केवल ज्ञान शक्ती तर आपल्याकडं पण आहे की, पण त्याची अभिव्यक्ती जेव्हा होते त्याची गोष्ट चालू आहे आपला आत्ता. कारण ह्या सगळ्या रुद्धी ज्यांना प्राप्त झाल्यात ह्याचीच गोष्ट आपण चर्चा करतोय. नाहीतर शक्तिरूपाने या सगळ्या रुद्धींचे धारी आपण पण आहोतच की. म्हणून तर म्हटलं अनंत रुद्धींचे धारक आहोत आपण. मग सांगितलं सगळ्या रुद्धींमध्ये सर्वोत्कृष्ट रुद्धी कुठली आहे तर केवल ज्ञान रुद्धी. स्वपरग्राही असल्यामुळे केवल ज्ञान रुद्धी स्वला पण ग्रहण करते आणि पराला पण ग्रहण करते.
त्यामुळे स्वपरग्राही असल्याने यामध्ये देखील ज्ञानाचे सामान्य लक्षण घटते. ज्ञानाचं लक्षण काय? जाणणे मात्र हे ज्ञानाचं लक्षण आहे. मग सांगितलं तिथं की जे लक्षण मती, श्रुत आदी ज्ञानांमध्ये घटतं तेच केवल ज्ञानामध्ये पण घटतं. कारण स्व आणि पराला जाणणे मात्र हेच ज्ञानाचं काम आहे. मग ते सामान्य लक्षण भलेही ते अल्पज्ञान असू दे किंवा विशेष ज्ञान असू दे, त्या सगळ्या ज्ञानांमध्ये हे सामान्य लक्षण घटतंच. म्हणजे आपण जर असं म्हटलं की केवली फक्त स्वतःलाच जाणतात तर दोष येतो. ह्याच्यासाठी हे सांगितलं. काय कळलं? हां, म्हणजे आता आपण म्हणतो ना 6व्या गुणस्थानाच्या वर, 7व्या गुणस्थानापासून वरचे सगळे मुनिराज फक्त शुद्धोपयोगात आहेत बुद्धिपूर्वक. मग ठीक आहे की स्वला ग्रहण करतायत, पण तिथं पर जाणलं जातो की नाही, तर ह्याच्यासाठी सांगितलं की जे पण ज्ञान आहे भलेही ते काय म्हणायचं तुमच्या निगोदी जीवाचं ज्ञान असू दे किंवा केवलींचं ज्ञान असू दे, सगळ्या ज्ञानाची विशेषता ही आहे की स्वपराला ते ग्रहण करतंच. म्हणून म्हटलं की ज्ञानाचं सामान्य लक्षण जे आहे ते स्वपर प्रकाशक हे केवल ज्ञानामध्ये सुद्धा प्रकाशित होतं. हे ज्ञानाचे म्हणजे जे केवल ज्ञान आहे तर हे ज्ञानाचं स्वाभाविक परिणमन आहे. आणि याच्या उलट म्हणायचं जे मती, श्रुत, अवधी, मनपर्य हे क्षयक्षम ज्ञान आहेत, हे ज्ञानाचं विभाव रूपाने परिणमन आहे. आणि जे स्वभाव रूपाने म्हणजे जसं आहे तसं परिणमन म्हणजे केवल ज्ञान. म्हणून म्हटलं याला स्वाभाविक आणि शुद्ध परिणमन आहे. केवल ज्ञान म्हणजे काय? तर ज्याच्यासाठी बाह्य अभ्यंतर तपाच्या द्वारे मार्गाचे केवन म्हणजे सेवन केले जाते ते केवल ज्ञान. राजवार्तिकमध्ये अशी व्याख्या दिली आहे त्यांनी की केवल ज्ञान म्हणजे काय, तर सांगितलं बाह्य अभ्यंतर तपाच्या द्वारे. कारण 6व्या 7व्या गुणस्थानाच्या वर चढणारे मुनी बाह्य तपाचे पण धारी आहेत, अंतरंग तपाचे पण धारी आहेत. किती तप असतात? एकूण 12 प्रकारचे तप आहेत. बाह्य तप 6 आणि अंतरंग तप 6. तर दोन्ही तपाचे ते धारी असतात. आणि याच्याद्वारे ज्यांनी मार्गाचं सेवन केले आहे, म्हणजेच मार्गाचं म्हणा, स्वभावाचं म्हणा, ज्यांनी सेवन केलेलं आहे ते ज्याच्याद्वारे केलं जातं तर ते केवल ज्ञान आहे. असं घेतलंय. व्याख्या परत एकदा वाचते. ज्याच्यासाठी बाह्य अभ्यंतर तपाद्वारे मार्गाचे केवन किंवा सेवन केले जाते ते केवल ज्ञान. म्हणजे केवल ज्ञानाचा व्युत्पत्ती अर्थ काढून सांगितलंय. केवन म्हणजे सेवन. मग ज्याच्यासाठी सेवन केलं जातं, मार्गाचं सेवन केलं जातं ते केवल ज्ञान. म्हणजे केवल ज्ञानाच्या द्वारे सुद्धा आपण मोक्ष मार्गालाच ग्रहण करतोय. कारण अजून जोपर्यंत मोक्ष होत नाही तोपर्यंत मार्गस्थच आहे तो जीव. केवल ज्ञानी जीव मोक्ष मार्गस्थ आहेत का मोक्षस्थ आहेत? काय म्हणले? मार्गस्थ, मोक्ष मार्गस्थ आहेत की मोक्षस्थ आहेत? सांगा. मोक्षस्थच आहेत ना. मोक्षस्थ नाही आहेत. अरिहंत भगवान कुठे आहेत? अजून संसारात आहेत ना आपल्या बरोबर. नो संसारी म्हणलं त्यांना. मग जे अरिहंत आहेत ते 13व्या आणि 14व्या गुणस्थानामध्ये स्थित आहेत, तर ते मोक्ष मार्गस्थच आहेत. अजून जोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मार्गस्थच म्हणणार ना त्यांना. तर म्हणून सांगितलं ते मार्गाचं सेवन करणारे आहेत. अरिहंतांची चर्चा चालू आहे. सिद्धांच्या ठिकाणी पण केवल ज्ञान आहे तर तिथं ते मोक्षस्थ म्हणले जाणार. तर हे केवल ज्ञान अजून कुठल्या विशेषणाने सहित आहे? त्यासाठी सांगितलं की हे निरपेक्ष आहे, म्हणजे असहाय आहे. म्हणजे काय सांगितलं होतं? याचं आपण चर्चा मागे एकदा केली होती. केवल ज्ञानामध्ये आपण म्हणतो ना 3 लोक 3 काळ जाणले जातात. हे तर आपण काय म्हणायचं आता शाब्दिक सगळं समजलंय आपल्याला. पण त्यांनी धवलाच्या 6व्या पुस्तकामध्ये एक प्रश्न चांगला घेतला होता. त्यात सांगितलं होतं काय की नष्ट आणि अनुत्पन्न
काय मी आता मनुष्य आहे, माझी पूर्व पर्याय नष्ट झाली आहे. आणि उत्तर म्हणजे पुढच्या गतीला कुठं जाणार मी, ती पर्याय अजून अनुत्पन्न आहे. मग त्यांनी प्रश्न केलाय शंकाकारांनी की जी पर्याय आत्ता नाही आहे, मी ही वर्तमानात मनुष्य आहे ही पर्याय बघतायत ते जाणतायत, पण जी नष्ट झालेली आहे आणि जी अनुत्पन्न आहे अशा पर्यायाला केवली कसं जाणतात, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. काय कळलं? प्रश्न सांगा मला, म्हणजे तुम्हाला कळलं हे मला कळेल. आता आपण मनुष्य गतीत आहे. मागची गती मागचं काय झालेलं आपल्याला एक उदाहरण सांगितलं मी, सगळ्या द्रव्यांच्या नष्ट आणि अनुत्पन्न पर्याय. आता गती सोड, आता मी लहान बालपणीची पर्याय सुद्धा आत्ता नाही आहे विद्यमान, किंवा गर्भावस्थेतली पर्याय नाही आहे, किंवा अनेक अनेक भावाच्या पूर्वीची पर्याय आत्ता नाही आहे. मग सगळ्या पर्याय नष्ट झाल्यात. तर जी पर्याय पूर्ण नष्ट होऊन गेलेली आहे आणि जी पर्याय अजून उत्पन्न झालेली नाही आहे त्या पर्यायाला केवली कसं जाणतात? उत्तर सांगा. सांगितलं होतं मागं एकदा मी हे. प्रश्न काय कळलं का पहिला सांगा. तर ह्याचं उत्तर म्हणून सांगितलं होतं की केवल ज्ञान असहाय असतं. म्हणजे काय, केवलींना अशी अपेक्षा नसते की तुमची पर्याय बहिरंगामध्ये विद्यमान असायला पाहिजे, प्रगट असायला पाहिजे, तर ते जाणतील असं इसेन्शियल नाही. का? कारण प्रत्येक द्रव्य हे अनंत पर्यायांचा पिंड आहे. माझी पर्याय माझ्यामध्येच आहे आत्ता, भलेही ती पूर्व असेल किंवा उत्तर असेल, सगळ्या पर्याय माझ्यातच आहेत. फक्त तुम्हाला आत्ता व्यक्त असलेली पर्याय दिसतीये, पण ती पर्याय आत्ताची या समयातली पर्याय उत्पन्न होऊन नष्ट झाली. कुठं गेली ती? आता आपण 8ला लिंक चालू केली, आता 8:20 झालेत. मग 8 वाजताची पर्याय उत्पन्न होऊन कुठं गेली? तर इथंच आहे, या द्रव्यातच आहे. गेली म्हणजे कुठं निघून गेली असं नाही आहे. फक्त ती नष्ट झाली आहे, पुढची उत्पन्न झाली आहे, पण ती आहे या द्रव्यातच. मग म्हणून म्हटलं की अनंत पर्यायांचा पिंड असणारं ते द्रव्य केवलींच्या ज्ञानामध्ये स्पष्ट जाणलं जातं, जसंच्या तसं सगळ्या पर्याय. आणि म्हणून मग जे हे वाक्य आपण म्हटलं ना, 3 काळातल्या सगळ्या पर्यायांना, द्रव्यगुण पर्यायाला केवली जाणतात, हे वाक्य आपल्याला आता ह्याच्यातून भाववासना जास्त चांगली होईल. काय कळलं? असहाय आहे ह्याच्यातून सांगितलं ना की ती पर्याय तुम्हाला आत्ता समोर असेल तरच केवली जाणतात असं नाही. म्हणून म्हटलं काय की केवलींचं ज्ञान निरपेक्ष असतं, कुठल्याही बाहेर वस्तूच्या अपेक्षेने रहित आहे, इंद्रियांच्या, ज्ञानाच्या किंवा काय क्षमतेच्या, मर्यादेच्या, सगळ्याच्या अतीत आहे ते ज्ञान. त्यामुळं प्रकाश असेल तर जाणतील, शक्ती असेल तर जाणतील, असं कुठलंही तिथं बाधा नाही. म्हणून म्हटलं की अपेक्षारहित आणि असहाय, म्हणजे कुठल्याही सहाय्याची तिथं गरज नाही, म्हणून ते ज्ञान असहाय आहे असं सांगितलं. पुढं सांगितलं की हे ज्ञान असंकुचित असतं. म्हणजे काय हो, की सर्व व्यापक असतं. असंकुचित म्हणजे त्याला जरासुद्धा संकोच नाही आहे, मर्यादा नाही आहे, बाधा नाही आहे. जसं आपलं आता मतिश्रुत ज्ञान अल्प आहे, त्या ज्ञानाला बाधा आहे किंवा संकुचित आहे ते ज्ञान, सर्व व्यापक नाही आहे. आता आपण इंद्रियांच्या द्वारे जाणतोय तर ह्या 4 भिंतीच्या बाहेरचं जाणू शकत नाही, म्हणजेच ज्ञानाला संकोच आहे. पण असं केवल ज्ञानाला संकोच नसतो, असंकुचित असतं, अमर्यादित असतं ते ज्ञान. त्यामुळं म्हटलं सर्व व्यापक असतं, त्याच्यामध्ये कुठलंही द्रव्य आता शेष राहिलं नाही, किंवा जगात असं कुठलंही द्रव्य नाही आहे की जे केवल ज्ञानाचा विषय बनत नाही. पुढं सांगितलं भगवान मोक्षाला गेले म्हणला आणि आर्यंत भगवान अजून मोक्ष मार्गस्थ आहे म्हटला. बरोबर. पण लक्षात आलं नाही आर्यंत भगवान अजून कसे मोक्षाला पोहोचले नाहीत. अरिहंत मोक्षाला गेले. अरिहंत कुठे आहेत आता? अरिहंत म्हणजे कोण आहेत? 14 गुणस्थान आहेत की नाही एकूण संसारी जीवांची, आणि त्याच्या अतीत जे गेले ते सिद्ध झालेत.
जीवराशीचे दोन भेद आहेत, एक संसारी आणि सिद्ध म्हणा, मुक्त म्हणा. मग अरिहंत मुक्त आहेत का संसारी आहेत? सिद्ध हे 8 कर्मांनी मुक्त झालेले आहेत म्हणून त्यांना मुक्त म्हणा, सिद्ध म्हणा, तर ही नावं दिली आपण. अरिहंत भगवान सांगा किती कर्मांनी सहित आहेत आणि रहित आहेत? 4 कर्मांनी रहित अघाती कर्म आहेत ना. हा, मग ते कुठे आहेत आता? मोक्षात आहेत का संसारात आहेत? संसारातच आहेत. मोक्षात आहे. संसारातच आहेत. हा, तर तिथं म्हणून सांगितलं त्यांना नो संसारी म्हणा चालतंय का बरं? म्हणजे नो म्हणजे ईशत, किंचित किंचित संसारी म्हणा, पण अजून ते मुक्त झालेले नाहीत. सिद्ध भगवान जसं सांगितलं 8 कर्मांनी रहित झालेत, तसं अरिहंत भगवान 8 कर्मांनी रहित आहेत का? मग जे रहित झाले ते मोक्षस्थ आहेत, मग ते सिद्ध भगवान आहेत. आणि अरिहंत भगवान अजून आपल्याबरोबर सिमंदर भगवान म्हणता की नाही तुम्ही, मग सिमंदर हे अरिहंत आहेत. मुनींच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ असतात ते अरिहंत, 13व्या गुणस्थानवरती असतात. आणि मग ते अजूनपर्यंत संसाराणी आणि मुक्त या दोघांमध्ये संसारीच्या कॅटेगरीमध्येच येतात, म्हणून त्यांना म्हटलं अजून मोक्ष मार्गस्थ आहेत, मोक्षस्थ नाहीत. आता या अपेक्षेने म्हणा की स्वतःच्या आत्म्यात स्थित आहेत म्हणून मोक्षस्थ आहेत, तर अध्यात्मापेक्षेने बरोबर आहे ते. कारण जो जीव स्वतःला जाणतो तो एवंभूत न्यायाने मोक्षाचाच अनुभव करतोय. त्यामुळे तिथं प्रत्येक चतुर्थ गुणस्थानापासून वरचा प्रत्येक जीव आहे तो जेव्हा अनुभव घेतोय त्यावेळेस एवंभूत न्यायाने मोक्षस्थच आहे. बहिरंगामध्ये तुम्ही ती जागा म्हणजे मोक्ष आहे असं म्हणत असाल तर ते चुकीचं झालं, पण जेव्हा अनुभव करतो त्यावेळेस तिथं मोक्ष सुखाचाच अनुभव होतोय. म्हणून एवढं सांगितलं की केवल ज्ञान कसं असतं, असंकुचित असतं, निरपेक्ष म्हणजे असहाय असतं. तर ह्याच्यावर एक कपिल असतो ना, तर त्यांनी प्रश्न विचारलाय, त्यामध्ये सांगितलं केवल ज्ञान झाले तरी सर्व वस्तू स्वरूपाचे ज्ञान होत नाही, असं तो कपिल नावाचा परमतवादी विचारतोय की केवल ज्ञान झालं तरी सुद्धा सगळ्या वस्तू स्वरूपाचं ज्ञान होत नसतं त्याला, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याला समजवण्यासाठी म्हणून आपण सांगितलं जैनांनी की केवलींना बुद्ध असं विशेषण दिलंय. कुठं म्हणता सांगा तुम्ही? भक्तामृत स्तोत्रामध्ये बुद्ध विशेषण दिलंय का नाही केवली भगवंतांना? कुठं? कितवा श्लोक आहे? कोण आहे? पाठ आहे का नाही? भक्तामृत स्तोत्र म्हणतो आपण रोज, अर्थपूर्ण म्हटला तर भाववासना होईल. नाही ते नव्हे, पुढं 25वा का काय श्लोक आहे, 25व्या श्लोकामध्ये सांगितलंय की हे भगवान तुम्ही बुद्ध आहात. का बरं? कारण तुम्ही सगळ्याला जाणणारे आहात म्हणून बुद्ध आहात. मग हे विशेषण देऊन सांगितलं की केवली सगळ्या वस्तू स्वरूपाला जाणतात, सर्व वस्तू स्वरूपाचे ज्ञान त्यांना असतेच. असंच अन्य एका मतवादींनी विचारलं सांख्यांनी की सुप्त अवस्थेप्रमाणे म्हणजे झोपलेल्या दशेमध्ये असणाऱ्याप्रमाणे बाह्य ज्ञेय विषयांचे मुक्त जीवांना परिज्ञान नसते. काय प्रश्न विचारला? सुप्त अवस्थेप्रमाणे मुक्त जीवांना बाह्य ज्ञेय विषयांचं परिज्ञान नसतं. जसं झोपल्यावर तुम्हाला किती ज्ञान असतं, बाहेर कोण काय करतंय, काय आपण बाहेरचं जाणतोय, काय खबर नसती तिथं. मग तिथं सांख्यांनी विचारलाय प्रश्न की जसं कोणीतरी सुप्त अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस जसं त्यांना बाह्य इतर विषयांचं ज्ञान होत नाही, त्याप्रमाणे मुक्त जीवांना सुद्धा बाह्य विषयांचं ज्ञान नसतं. मग त्यावेळेस जैनांनी यांचं खंडन करण्यासाठी म्हणून विशेषण दिलं भगवंतांना. काय? जगत्रय कालत्रयवर्ती सर्व पदार्थांना युगपत जाणणाऱ्या केवल ज्ञानाला ज्ञानमय हे विशेषण दिलं. म्हणजे प्रत्येक विशेषणाचं असं त्यांनी खंडन करून किंवा वैशिष्ट्य सांगण्यासाठी म्हणून खुलासा करून सांगितलंय.
प्रत्येक इतर मतवादींना ज्या ज्या चुकीच्या मान्यता आहेत किंवा जे अज्ञान आहे केवलींबद्दल, केवल ज्ञानाबद्दल, तर त्याच्या खुलासासाठी म्हणून हे विशेषणं दिली आहेत. अशी अनेक विशेषणं सगळ्या शास्त्रामध्ये मिळतील तुम्हाला. तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला पण समजेल. 2 काय सांगितली मी? बुद्ध का म्हणलं आणि ज्ञानमय का म्हणलं. बुद्ध का म्हणलं केवली भगवंतांना, तर सर्व वस्तू स्वरूपाला ते जाणतात. मग कोणीतरी विचारलं की असं नसतं, सगळ्या वस्तू स्वरूपाला काय ते जाणू शकत नसतात, असं ज्यांनी म्हणलं त्यांचा खुलासा करून सांगितलं की त्यांना ते बुद्ध असतात, म्हणजे सर्वांना जाणणारे असतात. आणि आणि दुसरं विशेषण दिलं ज्ञानमय. का दिलं? तर अन्यांनी मानलं की जसं झोपल्यावर आपल्याला ज्ञान नसतं सगळ्याचं, तसं केवलींना सुद्धा सगळ्यांचं ज्ञान नसतं. मग त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं असं नाही आहे की ते झोपलेले असतात, ते तर जागेच असतात, म्हणजे जागृत आहेत ते तर स्वभावामध्ये. आणि त्यामुळं त्या ज्ञानाची अशी निर्मळता प्रगटली आहे की 3 जगातल्या 3 काळातल्या सर्व पदार्थांना ते युगपत जाणतात, म्हणून ज्ञानमय असं विशेषण केवलींना दिलं. समजलं म्हणा. जड 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 चाललंय काय? म्हणजे केवल ज्ञान कसं असतं याच्यासाठी आपण फक्त खुलासा करून सांगतोय. केवल ज्ञान आपल्याला हायपोथेटिकलच आहे किंवा फक्त वर्बल आहे, कुठल्या तरी शास्त्रात दिलेलं आहे, ते तेवढंच केवल ज्ञान माहिती आहे. हां, काय सांगितलं? एकाच वेळेस ते सर्व जगातील सर्व पदार्थांना त्यांच्या तिन्ही काळातील पर्यायांना बरोबर आरशासारखं युगपत जाणतात. म्हणून तिथं सगळ्या तुम्हाला मंगलाचरणांमध्ये वगैरे केवल ज्ञानाची विशेषणं अशी मिळणार आहेत. फक्त त्यासाठी थोडंसं बुद्धिपूर्वक वाचा शास्त्र, तर केवली काय असतात, केवल ज्ञान काय असतं, ह्याचं सगळं आपल्याला इन डिटेल माहिती मिळेल. असंकुचित म्हणजे संकुचित म्हणजे मर्यादा सहित, असंकुचित म्हणजे सर्व व्यापक म्हणा किंवा अमर्याद म्हणा. निरपेक्ष आणि असहाय म्हणजे बाहेर ती वस्तू असेल तरच जाणतील असं नाही, त्यांना बाहेर त्या वस्तूची आवश्यकता नाही जाणण्यासाठी. म्हणून कुठलीही गोष्ट जगामध्ये गुप्त नसते. काय कळलं? द्रव्य असू दे, गुण असू दे, पर्याय असू दे, गुप्त नाही, लुप्त नाही, कुठंतरी नष्ट होऊन गेली आहे, माहीतच नाही, असं नाहीच. केवळ ज्ञानासमोर सगळं प्रगट आहे. म्हणून आपल्याला वाटतं एखादं आपण पाप केलं असेल तर ते कोणाला माहीत नाही, आपल्यालाच माहिती आहे असं वाटत असेल, तर केवलींच्या ज्ञानामध्ये ते कितीतरी अनंत वर्षांपूर्वी झळकलेलं आहे. तुम्ही हे पाप या समयाला असं करणार आहात. मग तिथं म्हटलं ना, त्या मुलाला सांगितलं होतं शाळेमध्ये की काय करायचं होतं. फळ दिलेलं असते, मी तरी बघतोय मग कुठं कोण बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन हे तू काम करू नये असं काहीतरी त्यांना सांगितलं होतं सगळ्या मुलांना ऍक्टिव्हिटी. मग ती सगळी मुलं कोणीतरी जाऊन झाडाच्या मागं उभारलं, कोणी गुफेत गेलं, कोणी जंगलात गेलं, असं वगैरे जाऊन काय त्यांना सांगितलेलं काम केलं होतं. मग एक मुलगा आहे तो म्हटला मी काय करूच शकलो नाही हे काम. मग त्यावेळेस त्याला विचारल्यावर सांगितलं मी सगळ्या ठिकाणी गेलो पण मला तिथं कोण ना कोण दिसलंच. मग त्यांनी विचारलं कोण दिसलं. मग एक तर म्हणले देव होते आणि दुसरा म्हणजे मी होतो. आणि मग कुठूनही ते ज्ञान असं काही जाणायचं थांबणार नाही आहे, जाणणार तर आहेच. मग असं म्हणलं म्हणून केवलींच्या ज्ञानापासून काहीही गुप्त नाही, सगळं प्रगट आहे. एवढं समजल्यावर आपल्याला भय वाटायला पाहिजे पापाचं. कुठलंही पाप करताना देख रे, फोकस आपल्यावर आहे, एवढं ध्यान असेल तर मग निष्पाप प्रवृत्ती कशी सुरू होते बघा. ज्याला त्याचं भान नसतं ते पाप करतं, आणि ज्याला एकदा भान झालं की सारखं मग तिथं जाणीव होती आपल्या शेजारी बसलेत, म्हणजे असंच बघायचं दरवेळेस, माहिती का. आपण तिथं आहेत म्हणून वाटतं की लांब आहेत, काय करत नाहीत आपल्याला, ते काय करणारे तर नाहीच आहेत की, कर्म आहेत आपल्या जवळ. आणि मग त्यांच्यामध्ये जे काय गणित चालू असतं ते आपल्या परिणामांचं असते. त्यामुळं त्याला घाबरा, वास्तविक जाऊ दे त्यांना पण नाही. जे आपल्याला फळ मिळणार आहे त्याचं भय वाटावं तर वर्तमान सुधारणार.
मग सांगितलं म्हणून असंच की ते गुरुजी असतात आणि जे एक पंडित असतात आणि ते पंडित असंच निर्जन अशा ठिकाणी आपलं साधना करण्यासाठी एक कुटिया बांधून राहत आपल्या फॅमिलीसकट राहत असतात. आणि मग कुठं जाऊन वगैरे विद्वान असल्यामुळं प्रवचन करणार, लोकांना ज्ञान देणार, असं त्यांचं लाईफ चालू असतं. त्यांचं नाव असतं रामानंद. आणि खूप ते सरळ परिणामी निरपेक्ष आपली आपली साधना करण्यामध्ये व्यस्त असतात. आणि त्यांना एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं रामसेवक. तर त्या जसं स्वभाव असतो त्या पंडितांचा, तर तसं सांगितलं त्यांना वाटत असतं आपला मुलगा पण असाच असावा. काय जसं आपला असतं ना स्वभाव तसं बनावं, म्हणजे धर्ममार्ग असतं बरं का. असं नाही संसार आणि आहारभय मैथून परिग्रहामध्ये अडकू नये. मग तिथं त्यांची ही सारखं प्रवृत्ती असते की त्याला काहीतरी शिकवावं, त्यांनी पण आपल्यासारखं बनावं, ज्ञानी व्हावं, सगळ्यांमध्ये चांगल्या सदाचाराने राहावं, असं वगैरे त्या पंडितांची इच्छा असते. आणि नेमकं यांच्या विरुद्ध स्वभावाचा तो असतो काय, अक्षय भैया. आणि मग ते काय करायचं माहिती का, सारखं जाऊन खोड्या करायचं कुठं तर, काहीतरी उचापत्या करायचं हां, आणि गोंधळ करायचं, सतवायचं सगळ्यांना, मस्ती करायचा. आणि ते मग ते सगळे गावातले सगळे लोक कंप्लेंट घेऊन ह्याच्याकडे येत होते, पंडितांकडं. आणि मग ते पंडितांना थोडे दिवस त्यांनी बघितलं, पंडितांनी ऐकलं, मग त्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवस हे काम चाललं, पण ते काय मुलगा सुधारेना बरं का. म्हणून लहान असतानाच वळण लावायचं असतं असं. आणि मग त्यावेळेस त्यांनी आता सांगायचं सोडून दिलं. मग त्यांना वाटायलं की मीच काहीतरी माझ्यात करायला पाहिजे, किंवा त्याला त्याचं बोध व्हायला पाहिजे, असं मी काहीतरी करायला पाहिजे. मग आता एक एक रोज कोण ना कोण यायचे आणि काहीतरी कंप्लेंट सांगायचे मुलाची की ह्याने असं काहीतरी करामत केली आहे, काहीतरी उचापती केल्यात वगैरे येऊन. मग जेव्हा जेव्हा कोणी त्याला कंप्लेंट सांगायला येत होतं त्या पंडितांना, तर त्यावेळेस त्यांनी काय करणार, एक कंप्लेंट सांगितली की आपल्या दारावर एक कील ठोकणार, काय खिळा ठोकणार, एक खिळा, एका कंप्लेंटचा एक खिळा. असं करत करत सांगितलं, ते दार जवळपास पूर्ण भरलं. तुम्हाला कसं माहिती, असे असतात पोरं. मग तिथं सगळ्यांचे कंप्लेंट ऐकल्यावर त्यांनी आता सोडून दिलं होतं बोलायचं मुलाला, म्हणजे टोकायचं सोडून दिलं होतं असं की तू काय करू नकोस, कोणाला सतवू नको असं. मग आता एक आंधळा मनुष्य आला आणि त्यावेळेस ते रामानंद बाहेर, घराच्या बाहेर काहीतरी काम करत बसले होते उन्हामध्ये. आणि त्यांनी येऊन काहीतरी कंप्लेंट सांगितली की तुमच्या मुलाने आज काय केलं, माझी काठी घेतली आणि विहिरीत टाकून दिली. म्हणला मला किती त्रास होतोय त्याच्यामुळं. मग त्यांनी आपलं काय सॉरी म्हणला, त्यांना क्षमा मागितली आणि पाठवून दिलं. आणि आता एक शेवटची कील होती, ती एक एवढीच जागा राहिली होती जिथं ती शेवटची कील तो ठोकणार. आणि मग तेवढ्यात त्यांचा मुलगा तिथं आला आणि त्यांनी विचारलं तुम्ही काय करताय हे. मग त्यावेळेस जसं तसं सांगितलं पंडितजींनी. काय करणार, म्हणले की तू आजपर्यंत ज्या काही करामती केल्यात किंवा जे काही तुझं सतवलंय दुसऱ्यांना, जे काही तू कष्ट दिलंय, त्याचं इंडिकेशन म्हणून मी हे सगळे खिळे ठोकलेत, हे दार असं झालेलं आहे त्याच्यामुळं. मग त्यांनी विचारलं की मी आजपर्यंत इतक्या चुका केल्यात का, सगळे ते खिळे बघितल्यावर बरं का. मग ते म्हणले हो, प्रत्येकाने ज्यांनी कोणी मला येऊन कंप्लेंट सांगितली प्रत्येकाच्या नावाचं मी एक एक खिळा इथं ठोकलाय. मग त्याला त्यावेळेस तिथं असं वाटलं की आपण किती दोषी आहे, खरंच आपण किती पापी आहे, आपण किती काय म्हणतात कष्ट देणारे आहोत, कष्टदायी आहोत. मग तिथं त्यांनी ठरवलं की नको, आपण असं करायला नको. हे सगळं म्हणजे वडिलांचं तोंड असं जरा पडलं म्हटल्यावर त्याला कसं तर वाटलं की आपल्यामुळं आज त्यांचं मन दुखावलं गेलंय, त्यांच्या इमेजला ठेस पोहोचली, तर आपण असं काम करायला नको. त्यांनी ठरवलं मनातून आणि त्या दिवसापासून तो खूप छान वागायला लागला. आणि मग सगळेजण येऊन आता काय करायला लागले, त्याचं रिवर्स व्हायला लागलं आता सगळं. म्हटल्यावर एक आता जाऊ दे, स्टोरी समजली तुम्हाला, मी नाही सांगत काय पुढं. मग ते प्रत्येक जण येणार आणि सांगणार की आज तुमच्या मुलांनी एवढं छान काम केलंय, तुमच्या मुलांनी आज ही गोष्ट अशी केली आहे, असं सांगितलं की त्या आता पंडितांना जरासं
आनंद व्हायला लागला. आणि त्यांनी काय केलं, जे कोणी येऊन त्याच्याबद्दल एखादं चांगले वाक्य सांगणार त्याच्या नावाने म्हटल्यावर एक खिळा कट करणार, त्या ह्याच्यातनं दरवाज्यातनं काढून टाकणार. आणि असं करत करत सांगितलं सगळं परिवर्तन झालं त्या मुलाचं आणि जवळपास सगळी खिळे गेले, एक शेवटचा खिळा राहिला होता. आणि मग त्यावेळेस तिथं एक मनुष्य आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का पंडितजी, आज त्या तुमच्या मुलांनी एका वृद्ध महिलेला रस्ता क्रॉस करायला मदत करून दिली आणि तिचं प्राण वाचलं, तिचं फार भलं झालं असं वगैरे त्यांनी येऊन सांगितल्यावर त्यांनी ते शेवटचा खिळा काढणार त्यावेळेस मुलगा आला. एवढे दिवस नव्हता का तिथं, तर सगळं त्याच्या डोळ्यासमोरच चालू होतं की पण काय म्हणतात काल लब्धी यायला तिथं ती वेळ लागती. मी एवढं चांगलं वागलो. हा, आणि मग त्यांनी ती शेवटची कील काढली. मग त्यावेळेस त्यांनी येऊन पुन्हा विचारलं त्या मुलांनी, म्हणले की माझे सगळे दोष धुतले गेले का? मग पण वडिलांनी सांगितलं हो, तू जेवढे काही चुका केल्या होत्या सगळ्या भरून निघाल्यात, सगळ्यांनी तुझं कौतुक केलंय, सगळ्यांनी तुला आता मान दिलाय आणि तुझं सगळे दोष आता सगळ्यांनी विसरून गेलेत. मग त्यावेळेस त्या मुलांनी, आता तो ज्ञानी झाला ना, म्हणजे जेवढं सरळ वागतो ना तेवढं ज्ञान आपल्याला ग्रहण होत असतं, जेवढं वक्र वागणार ना तेवढं सांगितलं ज्ञानाचा ऱ्हास होत जातो, ज्ञानामध्ये वृद्धी होत नाही, कळत नाही, मलिनता राहते ज्ञानामध्ये. तर त्याचं ज्ञान आता तेवढंच निर्मळ झाल्यामुळं काय झालं, त्याला न सांगितलेली गोष्ट काय कळाली, तर त्यांनी सांगितलं की पिताजी भलेही त्या दारावरचे सगळे खिळे निघून गेलेत पण त्या दारावर वण राहिलेत, ते कसे जाणार? मग त्यावेळेस वडिलांनी सांगितलं की असंच असतं, जेव्हा तू एखाद्याशी चांगलं वागतो ना तर त्याच्या ज्ञानामध्ये ती छाप पडते की तू असा आहेस, मग ती छाप तो विसरणार नाही. आणि तेच तू जर वाईट वागलास तर ती पण छाप त्यांच्या ठिकाणी जाते. त्यामुळं ज्ञानाचं परिवर्तन कसं होतं हे बघ, हे सांगितलं वडिलांनी त्याला. म्हणजे आपण पण जेव्हा संसारात राहतोय, जगतोय, काय व्यवहार करतोय सगळ्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा आपल्या कृत्याचं फळ किंवा त्या कृत्याचं इम्प्रेशन एक दुसऱ्यावर असं पडतं. म्हणून शब्द सांभाळून वापरा असं सांगितलं जातं सगळीकडं. कारण शब्द ही शूल है और शब्द ही फूल है असं म्हणलं जातं. शब्दच आहेत की जे घाव करतात आणि शब्दच आहेत की जे इलाज करतात. मग आपल्याकडून असे कुठले शब्द किंवा क्रिया किंवा काय म्हणायचं मन वचन काय आणि सगळ्या रीतीने जर आपल्याकडून असं कोणाला दुखावलं गेलं तर तिथं आपली इमेज तशी तयार होते. आणि मग दुसऱ्यांना दुखावलं जावं असं कुठलं कृत्य आपल्याकडून व्हायला नको. त्याच्या निमित्तामध्ये ज्ञानाचा ऱ्हास होत जातो. कारण जिथं पराच्या भावना दुखावल्या गेल्या तिथं भावहिंसेचा दोष लागला आणि तिथं त्या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये तशी योग्यता प्राप्त झाली की आपण त्या प्रकारचं कर्म बांधलं म्हणा किंवा तसे उदय आपल्याला भोगावे लागणार, कोणीतरी आपल्यावर डॉमिनन्स करणार, सगळ्या रीतीने तशा प्रकारचं फळ आपल्याला भोगावं लागणार. म्हणून सांगितलं की त्या वडिलांनी त्याला सीख दिली की असं जी निर्मळता असेल ती तशीच कायम ठेव. म्हणजे आत्ता जे तुझ्या ज्ञानामध्ये परिवर्तन झालेलं आहे ही छाप ज्याच्यावर पडेल तो तुला तसंच बघणार आहे आयुष्यभरासाठी. मग असे परिणाम आपले सरळ ठेवलास तर जीवनात कुठलंही संकट आपल्या राहणार नाही. मग आपल्यासाठी सुद्धा तीच सीख आहे. जेवढं आपलं जीवन सरळ असेल, निर्मळ असेल तेवढा आपल्याला फायदा आहे. अन्यथा आणि तेवढा आपला मार्ग सुलभ होणार आहे, सुकर होणार आहे. कुठला मार्ग? सुखाचा मार्ग, मोक्षाचा मार्ग. तर या मार्गावर ज्याला आरूढ व्हायचं त्यांनी सांगितलं की ही कला आत्मसात करणं आवश्यक आहे. काय? आपल्यामध्ये जे दोष होते ते काढून टाका, निर्दोष पहा स्वतःला, तर तिथं हे बहिरंगातनं दोष सहज निघून जात राहतील. जसं अंजन चोरानी भलेही आयुष्यभरामध्ये सगळ्या व्यसनांच्या अधीन होता तरी सुद्धा जेव्हा त्यांनी सम्यक्त्वाला प्राप्त झाला आणि जाऊन समोशरणामध्ये सगळ्या आपल्या दोषांचं कबुली दिली आणि त्याचं
काय त्याच्याबद्दल प्रायश्चित्त केलं, प्रतिक्रमण केलं, त्याच ठिकाणी त्याचे सगळे दोष नष्ट व्हायला सुरू झाले. आणि मग त्याची ती प्रगती होत जाऊन सांगितलं. कुठे आहेत आत्ता अंजन चोर? काय अंजन चोर कुठे आहेत आत्ता? अंजन चोर म्हणायचं का आता त्यांना? भगवान झाले ते, अंजन भगवान झाले. अंजन चोर नाही म्हणायचं त्यांना, तर ते अंजन भगवान. मग अशा अवस्थेला कोणी जीव सहज प्राप्त करू शकतो जर आपण पण निर्मळता प्राप्त केली तर. त्याच भवात गेले, सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, सगळ्या दोषांचा नाश केला आणि तद्भव मोक्षगामी झाले. मग आपण का नाही पुरुषार्थ करू शकत? कर्म कधी फेडले तशी उग्रता परिणामांनी शेवटी सगळे कर्म फिटतात ना. त्यामुळं सांगितलं की असे असतात की ते भोगावेच लागतात. भोगणार की भोगूनच सोडलं की निघून गेले, भोगून सगळे संपवून निघून गेले. मग तसा पुरुषार्थ आपला पण व्हायला पाहिजे, तर आपण पण मुक्त होऊ शकतो. आपण दोष केलेत ह्याच्याकडे जर बघत राहिलो तर मुक्त होणार नाही. म्हणून सतत ही भाववासना करा की मी तर निर्दोष परमात्मा आहे, जाणणारा आहे. सावधान. केवल ज्ञान वृद्धी संपन्न निर्मळ अशा निज जीवाला पहा. हा मी आत्मा अनादि अनंत निष्पाप आहे, निष्कर्म आहे. केवलींप्रमाणे मात्र ज्ञाताच आहे जाणा. परिपूर्ण ज्ञानी आहे जाणा. अनंत वृद्धी संपन्न स्वरूपी आहे जाणा. मी आहेच विसर.